नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण झेंडू पिकाबद्दल माहिती घेणार आहोत। झेंडूचं जे फूल आहे त्या झाडांवरती काही करपा रोग पडलेला आहे, म्हणजे तो कशामुळे पडलेला आहे, त्याचे काय दुरुपयोग आहे आणि कशामुळे ते जे आहे तर हा रोग तुमच्या पिकांवरती येत आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवरती जर आपल्या पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, हे जे रोग आहे हा जो आहे तर याचे दोन मुख्य कारण आहे की कशामुळे हा रोग येतो। याचं जे पाठीमागचं कारण मुख्य कारण हे आहे मित्रांनो की आपणच शेतकरी जे आहे तर काही थोडेसे बदल करता, काही चुकीमुळे जे आहे तर हा रोग जो आहे आपल्या पिकांवरती आपल्याला बघायला मिळतो। तर याचे मुख्य कारण जे आहे ना ते आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याचं पहिलं मुख्य कारण असं आहे की जर कधी भरपूर ऊन पडलेलं असेल आणि त्यात तुम्ही जर या फुलांना पाणी लावत असाल, म्हणजे वरतून कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर पाणी लावत असाल तर यामध्ये काय होतं की पिकांना जे आहे तर एकदम झटका बसल्यासारखं होतं आणि यामुळे जे आहे तर तुमच्या पिकांवरती हा करपा रोग बघायला मिळतो। म्हणजे झाडं करपायला लागतात आणि जे फूल जे उत्पादन निघायला पाहिजे ते उत्पादन निघत नाही आणि ते उत्पादन जे आहे तर ते सगळं वाळून जातं। तर अशा बाबतीत तुम्ही जर ना तर सकाळी शिरवाळ्याच्या किंवा मग संध्याकाळच्या टायमाला अशा टायमाला पाणी लावलेलं पाहिजे फुलांवरती उन्हाळ्यामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, हे होतं पहिलं कारण। जर कधी तुम्हाला दुसरं कारण जाण्याचं आहे, आता समजा तुम्ही कोणतं पण पीक जर लागवड करत असाल तर त्यांना खताची औषधाची गरज असतेच, त्याचप्रमाणे या फुलांना पण म्हणजे वेळोवेळी खत आणि औषध देणं गरजेचं असतं। जर कधी शेतकऱ्याचे 1-2 दिवस मागे पुढे झाले तर त्यामुळे सुद्धा तुमच्या झाडांना करपण्याची शक्यता असू शकते, झाडं जळतात आणि त्यामध्ये तुमच्या फुल उत्पादनामध्ये फटका बसतो। तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ना तर तुमच्या शेताची तुमच्या मालाची ध्यान ठेवू शकतात आणि तुम्ही जर याला वेळोवेळी खत औषधी पाणी याचा जर मुख्य वापर करत असाल तर तेव्हाच तुमचं जे आहे तर हे पीक चांगलं राहणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तुमचं जे आहे तर पीक निघणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होता एवढाच होता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जे मित्र तुमचे जे आहे तर फुलाची लागवड करतात। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बस एवढाच होता। तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।